भारताच्या हल्ल्यात 35 दहशतवादी ठार झाल्याची माहिती फर्स्ट पोस्टनं जाहीर केलेली आहे. पाकमधील साक्षीदारांचाच हवाला देत ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. पाकच्या पायलटचा मारहाणीमध्येच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. भारतीय पायलट समजून पाकव्याप्त काश्मीरमध्ये शहाजुद्दीन या पायलटला मारहाण झाली होती. भारतानं पाडलेलं F-16 विमान तो चालवत असल्यामुळे गैरसमजातून त्याला ही मारहाण झाली होती. त्यातच त्याचा मृत्यू झालाय. पाकच्या हरकती सुरूच असून पुलवामाच्या त्रालमध्ये आयईडीचा स्फोट घडवण्यात आलेला आहे. पहाटे 3च्या सुमारास हा स्फोट झालाय. पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयईडीचा हल्ला झाल्याची माहिती समजते. या स्फोटामध्ये एक घर उद्ध्वस्त झालंय. लष्करी ताफ्यावर हल्ला करण्याची योजना होती. रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, पण यात एक जण गंभीर जखमी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. बारामुल्लातील नियंत्रण रेषेजवळ पाकच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मूच्या कमलकोठे गावात पाकनं गोळीबार केला. या गोळीबारामध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बारामुल्ला जिल्ह्यातल्या कमलकोट उरी इथून 4 कुटुंबातल्या 15 लोकांचं सैन्यानं आता सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं. स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेजवळील लोकांचं स्थलांतर केलंय. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यामुळे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील टेपर पॅटर्नमध्ये सैनिकांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. पाकिस्तानची चर्चेची ऑफर भारतानं फेटाळली असल्याची माहिती सरकारमधल्या सूत्रांनी TV9ला दिलेली आहे. कुठल्याही स्तरावर चर्चा होणार नाही असं भारतानं स्पष्ट केलं असून पाकनं आधी दहशतवाद्यांवर कारवाई करावी, ठोस कारवाईचे पुरावे द्यावे, मग चर्चेचं बघू असं देखील भारताकडून सांगण्यात आलं. पुलवामा हल्ल्याचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामध्ये हात होता असं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर या हल्ल्यातील जैशच्या सहभागाबाबत गोंधळ असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी केलेलं आहे. जैशच्या नेत्यांशी बोलणं झालं असून त्यांनी याबाबत साफ नकार दिला आहे आणि जैशनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही असं देखील त्यानं म्हटलं आहे. भारताविरुद्ध आमचं F-16 का वापरलं अशी विचारणा अमेरिकेनं पाकिस्तानला केली. क्षेपणास्त्र वापराचीही यावेळेस अमेरिकेनं पाकला जाब विचारलेला आहे. हे क्षेपणास्त्र भारत नव्हे तर दहशतवाद्यांविरुद्ध वापरणं अपेक्षित होतं असं देखील अमेरिकेनं म्हटलं. दरम्यान पाककडून F-16 वापरल्याचा इन्कार करण्यात येतोय, तर भारताकडे मात्र याचे पुरावे आहेत. मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 वर एक निनावी फोन आला होता आणि मुंबई एअरपोर्टवर बॉम्ब असल्याचं या अनोळखी व्यक्तीनं सांगितलं. त्या दृष्टीनं तपास सुरू झाला. या ठिकाणी नंतर टर्मिनल 2 ला खाली देखील करण्यात आलं होतं. मोठ्या दहशतवादी हल्ल्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या 3 राज्यांमध्ये सावधानीचा इशारा आता देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम रेल्वेवर हल्ला होण्याची शक्यता आहे. तसंच रेल्वे स्टेशन्स, मंदिर, स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील रडारवर आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन याची भेट घेतलेली आहे. दिल्लीत त्यांनी अभिनंदन यांची भेट घेऊन त्यांची माहिती जाणून घेतली. जमात-ए इस्लामसाठी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती रस्त्यावर उतरलेले आहेत. जमात-ए इस्लाम ही दहशतवादी संघटना असल्यामुळे केंद्र सरकारनं त्यावर बंदी घातलेली आहे. या संघटनेवरील बंदीला विरोध करण्यासाठी मुफ्ती रस्त्यावर उतरल्या होत्या. तसंच या बंदीच्या निषेधार्थ पीडीपीनं श्रीनगरमध्ये रॅलीचंही आयोजन केलं होतं. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सकडून श्रीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. कलम 370 तसंच राज्यपालांच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून 3 दिवसानंतर सुटका झाली. त्यांच्या तब्येतीची आणि संपूर्ण शरीराची तपासणी दिल्लीच्या लष्करी रुग्णालयामध्ये सध्या सुरू आहे. नाशिकमध्ये शहीद निनाद यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस उपस्थित महापौर रंजना भानसी यांचा हसत गप्पा मारतानाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एलईडी ठेक्यासंदर्भात या ठिकाणी गप्पा सुरू होत्या. त्यामुळे महापौरांना प्रसंगाचं गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न आता नागरिकांनी विचारला. विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवून पाकिस्ताननं उपकार केलेले नाहीत अशी कडक प्रतिक्रिया माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांनी दिली आहे. पाकिस्ताननं जिनिव्हा कराराअंतर्गत अभिनंदन यांची सुटका केल्याचंही त्यांनी म्हटलंय. मी इम्रान खानचं अभिनंदन करतो की त्यानं चांगला निर्णय घेतलाय असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. बीसीसीआयकडून विंग कमांडर अभिनंदन याला आगळं वेगळं अभिनंदन त्यांना आता करण्यात आलेलं आहे. अभिनंदन यांच्या नावाची खास जर्सी बीसीसीआयनं बनवली असून त्याला 1 नंबरही देण्यात आलाय. आपल्या ट्विटरवरून या जर्सीचे फोटो बीसीसीआयनं पोस्ट केलेत. सैन्य दलाच्या पराक्रमाबाबत आम्हाला शंका नाही, मात्र सरकार नेमकं किती आणि कोणते अतिरेकी मारले याची माहिती का जाहीर करत नाही अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली आहे. पंढरपूरच्या अकलूज येथील माढा लोकसभा मतदारसंघातील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळेस पवार बोलत होते.
पहिल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस शरद पवारांनी राजकारण केलं होतं. यावेळेसही त्यांनी राजकारण केल्याची टीका भाजपचे अतुल भातखळकर यांनी केली. देश हितापेक्षा स्वतःचं आणि पक्षाचं हित शरद पवार जपतायत असं देखील भातखळकर म्हणाले. विंग कमांडर अभिनंदन देशाचे हिरो ठरलेले आहेत. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये एका मुलाचं नाव अभिनंदन ठेवण्यात आलं. अभिनंदन यांच्या पराक्रमाची आठवण राहावी यामुळे मुलाचं नाव अभिनंदन ठेवल्याची माहिती मुलाच्या पालकांनी दिली आहे. पाकिस्तानमधील सर्जिकल स्ट्राईक 2 आणि अभिनंदन यांची भारतात यशस्वी वापसी याचा आता राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलेला आहे. रत्नागिरीमध्ये पंतप्रधान यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी असे होर्डिंग्स लावलेत. भारतीयांमध्ये इतकी क्षमता आहे की ते कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलू शकतात. अभिनंदन या शब्दाचा अर्थ शुभेच्छा किंवा कॉंग्रॅच्युलेशन असा होता. आता मात्र या शब्दाचा अर्थ बदललाय असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदी का झूठ सबसे मजबूत असा नारा रांचीमधल्या सभेत राहुल गांधींनी दिला. वायुसेनेच्या पैशांची लूट मोदी सरकारकडून सुरू असल्याची ही टीका यावेळेस राहुल गांधींनी केली. देशाचा चौकीदार चोर आहे असा पुनरुच्चार राहुल गांधींनी केलाय. रांचीत रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केलं. यावेळेस महिलांमध्ये राहुल गांधी यांनी ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं. आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. हजारो कोटींच्या या प्रकरणाचा तपास सध्या ईडी करत आहे. चौकशीसाठी प्रसिद्ध उद्योगपती वेणुगोपाल धूत ईडीच्या कार्यालयात आज आले होते. व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ईडीनं पुराव्यांच्या शोधासाठी शुक्रवारी सकाळीच कोचर आणि धूत यांच्या कार्यालयामध्ये तसंच निवासस्थानी छापेमारी केली होती. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. या जलसंकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र पाण्याचं संकट आलंच तर मध्य प्रदेश सरकार धावून येणार आहे असा शब्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिला आहे. भाजप शिवसेना युतीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर प्रथमच एका व्यासपीठावर आलेले आहेत. जालन्यात आयोजित एका आरोग्य शिबिरात ते दोघे बोलत होते. उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काल राहुल गांधी यांची प्रिया दत्त यांनी भेट घेतली होती. त्या दरम्यान चर्चा झाली. याआधी प्रिया दत्त यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. पालघर जिल्ह्यात काल 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून पुन्हा वेवूर इथे अनेक घरांना तडे गेलेत. भूकंपाचे धक्के या ठिकाणी सतत जाणवत असल्यामुळे नागरिक भयभीत झालेत. कोसळत्या शेतीमालाच्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. त्यावर शासनाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिक औरंगाबाद महामार्गावर विंचूर इथे रास्ता रोको केलाय. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरील तोलाई बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तोलणार कामगार आक्रमक झालेत. दरम्यान 24 तासामध्ये तोडगा न निघाल्यास पुण्यातील भुसार बाजार जो आहे तो बंद ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतलाय. तसंच जेलभरो आंदोलन करण्याची तयारी देखील आहे असं ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी म्हटलंय. मेट्रोमध्ये प्रवास करताना खाद्यपदार्थांचा वापर करणं किंवा खाद्यपदार्थ खाणं यावर आता मेट्रो प्रशासनानं बंदी घातलेली आहे. खाद्यपदार्थ खाऊन आणि शीतपेय पिऊन मेट्रोमध्ये चढा, अन्यथा तुम्हाला 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:37 पासून ते दुपारी 2:48 पर्यंत कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर काम सुरू राहील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. तरुण नाशिकचा असून मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला गाठलं आणि त्याला पोस्टबद्दल जाब विचारत मारहाण केली.
सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेत कोल्हापूर महापालिकेनं महिलांना मोठा दिलासा दिला. शहरात 100 ठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन जी आहे ती आता बसवण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये याला आता मंजुरी देण्यात आली. यासाठी पालिकेनं 30 लाखांची तरतूद केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. खासगी बस आणि स्कूटीची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि यावेळेस हा भीषण अपघात झाला. प्रियसीला भेटवस्तू द्यायसाठी आईनं पैसे न दिल्यामुळे औरंगाबादच्या किल्यार्क परिसरात सय्यद फैजान एजाउद्दीन या तरुणानं आत्महत्या केली. घरात ओढणीच्या साहाय्यानं त्यानं गळफास घेतला. परळ उपनगरीय टर्मिनसचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. परळ स्टेशनवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता टर्मिनस सुरू करण्यात आलेलं आहे. अनेक सुविधांनी हे स्टेशन सुसज्ज आहे. मुंबईच्या गोरेगावमधील एका रिक्षावाल्याला गोरं बनण्याचा प्रयत्न करणं चांगलंच महागात पडलंय. जुनेद सारोलिया असं या रिक्षावाल्याचं नाव असून गोरं होण्याच्या क्रीम ज्या आहेत त्या डीमार्ट मधून चोरताना तो पकडला गेला. सीसीटीव्हीच्या आधारे जुनेदला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.